ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर्स आपण सध्या CBC सोबत CRP करण्याचा आपला कल जास्त असतो. ॲक्च्युली CRP कधी करायला पाहिजे, कोणत्या फेजमध्ये CRP केल्यानंतर त्याचे काय रिझल्ट येतात. समजा डेंग्यूचे पेशंट आहे तर त्याची CRP कोणत्या दिवशी करावी आणि ॲक्यूट इन्फ्लामेशनमध्ये CRP किती असायला पाहिजे, क्रोनिक इन्फ्लामेशनमध्ये CRP कधी रिपीट करावी आणि ॲक्च्युली CRPचा आपल्या ट्रीटमेंटसाठी किती प्रमाणामध्ये फायदा आहे हे आपण आज या व्हिडिओमधून थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात. CRP एक प्रकारची ब्लड टेस्ट आहे. ही ब्लड टेस्ट कधीही केली तरी चालते. त्याच्यासाठी उपाशी असणे किंवा जेवणानंतर करणे असं काही याला बंधन नाही आहे. ही टेस्ट शरीरामध्ये इन्फ्लामेशन कुठे आहे ते पाहण्यासाठी केली जाते. मोस्टली बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन हे ॲक्यूट फेजमध्ये किंवा ॲज अ क्रॉनिकमध्ये ॲटोइम्यून डिसऑर्डर्स वगैरे पाहण्यासाठी किंवा लुपस इरिथ्रेमॅटस हे पाहण्यासाठी ही टेस्ट केली जाते. C रिॲक्टिव्ह प्रोटीन हे लिव्हरपासून तयार होते आणि हे इन्फ्लामेशनसाठी बायोमार्कर्स म्हणून टेस्ट केली जाते. ही रिंग शेप्ड पॅन्टोमेर्पिक प्रोटीन्स असते. ते ब्लड प्लाझ्मामध्ये आपल्याला इझिली फाइंड आउट होऊ शकते. ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन वाढलं असतं त्यावेळेस ही CRP टेस्ट पॉझिटिव्ह येते. ही टेस्ट कधी करतात, मोस्टली इन्फेक्शन्समध्ये बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल. आपण कोविडमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच पेशंटमध्ये आपण ही टेस्ट करत होतो. त्यानंतर ऑटोइम्यून इन्फ्लामेशनमध्ये, कार्डिओव्हास्क्युलर रिस्क आहे का पेशंटमध्ये किंवा कॅन्सर मॉनिटरिंगमध्ये किंवा ट्रोमा आणि सर्जरी मॉनिटरिंग करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात याचे क्लिनिकल युजेस, नॉर्मल व्हॅल्यूज काय असतात आणि इंटरप्रिटेशन कसं केलं जातं आणि रेफरन्सेस रेंज काय असतात आणि याचे लिमिटेशन्स आणि मॉनिटरिंग फ्रिक्वेन्सी कधी करावी टेस्ट याबद्दल आपण डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.